नमस्कार टॉपर्स, तयारी जोरात चालू आहे ना? आज आपण बघणार आहोत 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पेपरचे स्वरूप आणि काही महत्त्वाच्या सूचना. हो, अगदी त्या सूचना ज्या लक्षात घेतल्या जात नाहीत तर हुशार विद्यार्थ्यांचेही मार्क कमी होऊ शकतो. शिष्यवृत्तीला परीक्षेला 2 पेपर असतात. पेपर क्रमांक 1 सकाळी 11 ते 12:30च्या दरम्यान. विषय प्रथम भाषा म्हणजे मराठी आणि गणित हा विषय तुमचा राहणार आहे. एकूण प्रश्न 75. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजेच पेपरचे एकूण गुण 150. पेपर क्रमांक 2 दुपारी 2 ते 3:30च्या दरम्यान. विषय इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी. हा पेपर सुद्धा 75 प्रश्नांचा म्हणजेच 150 गुणांचा असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात आणि उत्तर फक्त एकच. पण थांबा, काही प्रश्नांना तुम्हाला 2 अचूक पर्याय निवडायचे असतात. तिथं स्पष्टपणे 2 अचूक पर्याय निवडा असं लिहिलेलं असेल. तसे नसले तर एकाच वर्तुळात एकाच पर्यायाचं वर्तुळ रंगवा. आणि हो, फक्त निळ्या आणि काळ्या बॉलपेनच पेन्सिल नाही चालणार. खाडाखोड, डबल उत्तरं, चुकीचं वर्तुळ हे सगळं केलं तर त्या प्रश्नासाठी मिळणार 0 गुण. तर मग काय, पहिल्याच प्रयत्नात बरोबर वर्तुळ करा आणि शांतपणे पुढे जा. आता काही टॉप टिप्स. वेळ वाया घालवू नका. एखादा प्रश्न सोडवता येत नसेल, पुढच्या प्रश्नाकडे जा. शेवटच्या पानावर कच्चं काम करण्यासाठी जागा आहे, तेच वापरा. परीक्षेच्या दरम्यान प्रश्न चुकीचा वाटला तर विचारणा करू नका. नंतर शाळेच्या लॉग इनमधून ऑनलाईन तक्रार पाठवता येते. इंग्रजीत पण प्रश्नपत्रिका असेल. जर मराठी प्रश्न स्पष्ट नसेल तर इंग्रजी प्रश्न वाचा. शेवटी लक्षात ठेवा, ही परीक्षा तुमचं ज्ञान, शिस्त आणि वेळेचं नियोजन बघते. तर मग स्मार्ट बनून, शांत राहून आणि रूल्स फॉलो करूनच मिळूया स्कॉलरशिप चॅम्पियनचं पदक. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अभ्यास व्हिडिओसह. तोपर्यंत अभ्यास करत राहा, टॉप करत राहा. बाय.